विषयाच्या अभ्यासक्रमाचा विचार करता आपण प्रकरण क्रमांक 1 यापूर्वी आपण शिकवून झालेलं आहे. आज आपण प्रकरण क्रमांक 2 ला सुरुवात करणार आहोत. म्हणजे अभ्यासक्रमानुसार तुम्हाला जी 4 प्रकरणं आहेत, त्यानुसार आज आपण प्रकरण क्रमांक 2 ला सुरुवात करत आहोत. या प्रकरणाचं जे नाव आहे, स्वराज्याची पायाभरणी किंवा ज्याला स्वराज्याची स्थापना असं म्हटलं जातं. ते राज्याभिषेक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा 1674चा राज्याभिषेक आणि त्यानंतरची ती कर्नाटक मोहीम असं या प्रकरणाचं नाव आहे. स्वराज्याची पायाभरणी म्हणजे स्थापना, ते राज्याभिषेक आणि पुढे कर्नाटक मोहीम. मग आता या अंतर्गत आपण जवळ-जवळ एकूण 3 सब टॉपिकचा आपण आढावा घेणार आहोत. मग त्या अंतर्गत पहिला जो आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि आदिलशाही संबंध. मग त्या अंतर्गत आपण जावळी प्रकरण आणि अफजलखान प्रकरण या 2 उपघटकांचा आढावा घेणार आहोत. त्यानंतर पुढचा दुसरा जो मुद्दा आहे यामधील सब टॉपिक क्रमांक 2 छत्रपती शिवाजी महाराज आणि मोगल संबंध. मग त्या अंतर्गत शाहिस्तेखानाची स्वारी, सुरतेची लूट, जयसिंगाची स्वारी आणि आग्रा भेट या उपघटकांचा या मुद्द्याअंतर्गत आपण आढावा घेणार आहोत. आणि त्यानंतर या प्रकरणातील शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आणि कर्नाटक मोहीम. अशा एकूण 3 उपघटकांचा आढावा आपण या प्रकरण क्रमांक 2 अंतर्गत घेणार आहोत. आता सर्वप्रथम पहिला जो मुद्दा आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि आदिलशाही संबंध. मग याच्यामध्ये आपल्याला 2 मुद्द्यांचा आढावा घ्यायचा आहे. त्यामध्ये एक म्हणजे जावळी प्रकरणाचा आढावा घेणार आहोत आणि दुसरं म्हणजे अफजलखान प्रकरण. आता सर्वप्रथम एक प्रास्ताविक स्वरूपात आपण माहिती बघत असताना काय सांगता येईल, की आपण बघितलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण आणि त्यांचं शिक्षण वगैरे म्हणजे ते आपण मागील प्रकरणाच्या अगदी शेवटी जो मुद्दा बघितला होता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रारंभिक जे जीवन होतं त्याचा आढावा आपण मागील प्रकरणामध्ये घेतलेला आहे. आता राजमाता जिजाऊ आणि शिवराय हे जेव्हा त्या पुण्यामध्ये येऊन राहू लागले, म्हणजे तोपर्यंत अगदी पुण्याची जी अवस्था होती ती अतिशय बिकट झालेली होती. एक गाढवाचा नांगर त्याच्यावर फिरवण्यात आलेला होता. मग जेव्हा हे पुण्यात येऊन राहू लागले, तेव्हा पुण्याचा अगदी कायापालट झालेला आपणास दिसून येतो. म्हणजे जिजाऊ आणि काही विश्वासू आणि कर्तबगार जे सहकारी होते, यांच्या तालमीत छत्रपती शिवाजी महाराज वाढलेले होते. दिवसेंदिवस ते घडत होते. त्यांच्यावर एक चांगल्या प्रकारे संस्कार होत होते. म्हणजे याचाच पुढं काय झालं, की स्वराज्य स्थापनेची जी सुरुवात होती, ती अगदी येथून जरी म्हटली तरी चालेल. 12 मावळ जो प्रदेश होता, मग त्याच्यामध्ये अनेक जे काटक आणि कष्टाळू असे सहकारी होते, ते या शिवरायांना लाभलेले दिसतात. म्हणजेच उदाहरणार्थ तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे. म्हणजे यासारख्या सहकाऱ्यांच्या मदतीनं एवढं मोठं हिंदवी स्वराज्य पुढं महाराजांनी स्थापन केलेलं आपणास दिसून येतं. म्हणजे स्वराज्य स्थापनेच्या कार्याला जर वेग कोणी मिळवून दिला असेल तर या मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर अगदी खांद्याला खांदा लावून जे कष्ट घेतले, जे कार्य केलं, त्याचीच परिणती पुढं स्वराज्यामध्ये झालेली दिसते. म्हणजे पुढील काळामध्ये मग वेगवेगळे किल्ले त्यांनी काबीज केले. स्वतःची जी मुद्रा होती ती देखील त्यांनी बनवलेली होती आणि स्वराज्य स्थापनेची एक व विकासाच्या कल्पनेची जी मुहूर्तमेढ होती ती या मुद्रेमध्ये दिसून येते. म्हणजे प्रतीप चंद्रलेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शाह सुन शिवशेषा मुद्रा भद्रायू राजते, अशी ती मुद्रा, राजमुद्रा ज्याला म्हटलं जातं. शिवाजी राजांचं जे स्वराज्य निर्मितीचे जे प्रयत्न होते ते सुरू असतानाच नेमकं काय झालं, मग आदिलशाहीचं जे संकट होतं ते स्वराज्यावर येऊन कोसळलेलं दिसतं. मग शहाजी राजांना कैद झाली पुढील काळामध्ये. म्हणजे वडील
मग वडिलांच्या सुटकेसाठी महाराजांना काय करावं लागलं? आदिलशाहीच्या ज्या बरेच त्याने ज्या अटी घातलेल्या होत्या, त्या मान्य कराव्या लागल्या. मग पुढील काही काळ शिवरायांनी स्वतःच्या प्रदेशामध्ये एक शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याकडे त्यांनी बऱ्यापैकी लक्ष दिलेलं होतं. परंतु स्वराज्य विस्तार करत असताना काय? आदिलशहाबरोबर अनेक संघर्ष पुढील काळामध्ये झालेले होते. मग त्या संदर्भात आदिलशहाशी ज्या घडलेल्या वेगवेगळ्या घटनात्मक ज्या प्रसंग आहे, संघर्षात्मक ज्या घटना आहेत, मग त्याच्यातील पहिली काय सांगता येईल आपल्याला? ते म्हणजे जावळी प्रकरण. आता हे जावळी प्रकरण नेमकं काय आहे? याचा आढावा आपण घेणार आहोत. म्हणजे साधारणतः साताऱ्याच्या वायव्येला एका टोकाला जावळी नावाचं एक गाव आहे. म्हणजे याच गावात राहून चंद्रराव मोरे ही जी व्यक्ती होती, या जावळी प्रदेशाचा कारभार बघत होती. मग जावळीचा प्रदेश हा कसा होता? अगदी त्याची भौगोलिक परिस्थिती, नैसर्गिक परिस्थिती जर आपण बघितली, तर अतिशय घनदाट असं जंगल तिथे होतं. म्हणजे असं म्हटलं जायचं, की सूर्यकिरणांना देखील तेथे प्रवेश नव्हता, इतकं घनदाट जंगल. आणि मग अशा दुर्गम प्रदेशामध्ये माणसं नेमकी येणार कुठून? म्हणजे जावळी हा थोडक्यात एक प्रदेश होता. छत्रपती शिवाजी महाराजांचं त्याच्याशी आलेलं जे रिलेशन आहे, त्याचा आढावा आपण या मुद्द्याअंतर्गत घेणार आहोत. मग असा हा जो साधारणतः त्याचा जर आपण एरिया जर बघितला तर 60 मैलांचा तो टापू होता थोडक्यात. यातून बाहेर पडण्यासाठी एकूण 8 वाटा आहेत. त्यापैकी केवळ म्हणजे बघा 8 वाटा त्याच्यातून बाहेर येण्यासाठी 8 वाटा, परंतु केवळ 2च रस्त्यावरून गाड्या जाऊ शकतात. म्हणजे इतकं घनदाट जंगल म्हणजे याच रस्त्याने अगदी तो व्यापार जरी म्हटलं म्हणजे किंवा महाड ते चिपळूणकडे याच मार्गाने तो व्यापार चालत होता. मग अगदी कोकणचा जरी आपण विचार केला तर कोकणकडे जाणाऱ्या ज्या अनेक पायवाटा होत्या त्या देखील याच प्रदेशातून जात होत्या. परिणामी भौगोलिकदृष्ट्या या जावळी या प्रदेशाला एक महत्वाचं स्थान होतं. त्यामुळेच मग पुढील काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या जावळीवर स्वारी केलेली दिसते. मग या जावळीवरील स्वारीची कारणे काय आहेत? आता सर्वप्रथम जर बघितलं तर जावळीच्या मोरेंचा आपल्या घराण्याबद्दल असणारा अति अभिमान. ठीक आहे, ज्याच्या त्याच्या घराण्याबद्दल, वंशाबद्दल प्रत्येकाला अभिमान असतोच. त्यातीलच हा जावळीचा चंद्रराव मोरे. पुढील काळात समजा अगदी त्याच्या अगोदर जर आपण बघितलं दौलतराव मोरे. म्हणजे जावळीचे मोरे हे स्वतःला काय तर मौर्य वंश जो आहे ना, हं? चंद्रगुप्त मौर्य, मौर्य साम्राज्याची स्थापना ज्या व्यक्तीने केली, तिथून पुढचं तो मौर्य साम्राज्य. म्हणजे त्या मौर्यांचे वंशज ते स्वतःला समजत होते. त्यांची जी जहागिरी होती, ती ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगदी जवळच लागून होती. म्हणजे चंद्रराव मोरे हे विजापूरच्या आदिलशाही दरबारामध्ये एक सरदार होते. 16व्या शतकाच्या अगदी सुरुवातीला या आदिलशहाने काय केलं, की जावळीच्या खोऱ्यामध्ये त्याला जहागिरी दिली होती. कोणाला? चंद्रराव मोरेला. मग जावळीचा प्रदेश अत्यंत दुर्गम होता. या प्रदेशामध्ये मुसलमानी लष्कर टिकू शकणार नाही, असं त्या आदिलशहाला वाटलं. मग प्रॉपर तिथली जी व्यक्ती मग कोण तर ती म्हणजे चंद्रराव मोरे. मग या चंद्रराव मोरेकडे त्या ठिकाणचा कारभार सोपवलेला होता. ते स्वतःला शिवाजी महाराजांच्या म्हणजे ते भोसले घराणं कुणाचं? तर छत्रपती शिवाजी महाराजांचं. या घराण्यापेक्षा आमचं घराणं श्रेष्ठ आहे, असं त्या चंद्रराव मोरेचं मत होतं. पण छत्रपती शिवाजी महाराजांना ही जी गोष्ट होती ती खटकत होती. तेव्हा या चंद्रराव मोरेचा बंदोबस्त आपण केला पाहिजे. त्याची जी जागा आहे ती त्याला दाखवून दिली पाहिजे, असं महाराजांना वाटलं आणि याच कारणास्तव त्यांनी जावळीवर स्वारी केली. हे झालं पहिलं कारण. त्यानंतर दुसरं जे कारण आहे चंद्ररावचा कृतघ्नपणा. आता कृतघ्नपणा म्हणजे काय? थोडक्यात काय म्हणता येईल बरं? कृतज्ञपणा, कृतज्ञपणा आणि कृतज्ञपणा. कृतज्ञपणा म्हणजे केलेले उपकार मानणारा, कृतज्ञपणा केलेले उपकार मानणारा आणि कृतज्ञपणा म्हणजे केलेले उपकार विसरून जाणारा. आता जावळीचे जहागीरदार दौलतराव मोरे म्हणजे साधारणतः इसवी सन 1647 मध्ये मरण पावले.
म्हणजे त्यांना काय मुलगा वगैरे होता असं नव्हे, ते निपुत्रिक होते. मग तेव्हा त्या गादीवर नेमकं कोणाला बसवायचं? हा एक प्रश्न निर्माण झाला. मग तेव्हा दौलतरावाची जी पत्नी होती, तिने काय केलं? शिवाजी महाराजांकडे मदत मागितली. मग यावेळीच काय झालं? मोरे घराण्याचे अनेक नातेवाईक होते. आजही एक ती प्रथा आहे बघा, आपल्या घरामध्ये मग कोणाला मुलगा नसेल तर दत्तक घेण्याची एक प्रथा असते. मग तो नातेवाईकामधूनच घ्यायचा. मग या मोरे घराण्यातील अनेक नातेवाईकांनी काय केलं, की आपल्या मुलास दौलतराव मोरेच्या पत्नीने दत्तक घ्यावे, असे अनेक प्रयत्न केले. मग शिवाजी महाराजांनी या दत्तक प्रकरणी दौलतरावाच्या पत्नीला मदत केली आणि यशवंतराव नावाच्या एका व्यक्तीला तेथे जहागिरी मिळवून देण्यास मदत केली. पण पुढील काळामध्ये काय झालं बघा, कृतज्ञपणा आपण बघतोय. यशवंतराव मोरे हा त्याच्यावर केलेल्या उपकाराची जाणीव विसरून गेला व त्याने काय केलं? अफजल खानाशी संगनमत केलं आणि शिवाजी महाराजांविरुद्ध कट्ट कारस्थाने सुरू केली. त्याच्या या कृतज्ञपणाला पायबंद घालणे आवश्यक होतं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी या जावळीवर स्वारी केलेली दिसते. त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे चंद्ररावांचा गुन्हेगारांना आश्रय. आता काय व्हायचं नेमकं? म्हणजे काही गुन्हेगार जर असतील, म्हणजे महाराजांच्या जहागिरीतील प्रदेशामध्ये गुन्हे करायचे आणि पळून जायचं तिथून आणि कुठं जायचं? तर ते चंद्रराव मोरेच्या प्रदेशामध्ये. मग वास्तविक पाहता समजा या गुन्हेगारांना आश्रय त्याने द्यायला नको होता. असा आश्रय देणं म्हणजे काय? थोडक्यात हेतुपुरस्सर तुम्ही दुसऱ्या सत्तेला डिवचत आहात. परंतु या चंद्रराव मोरेने काय केलं? या गोष्टीचा विचार केलेला नाही. त्याने त्या गुन्हेगारांना आश्रय तो देतच राहिला. चंद्रराव मोरे हा बिनधास्तपणे शिवाजी महाराजांच्या प्रदेशामध्ये जायचा. म्हणजे अगदी महाराजांची पूर्व परवानगी देखील तो घेत नव्हता. परिणामी चंद्रराव मोरेची ही जी वागणूक होती ती महाराजांना उद्दामपणाची वाटली आणि मग पुढील काळामध्ये काय, तर शिवाजी महाराजांनी या जावळीच्या मोरेला अद्दल घडवण्याचे त्यांनी ठरवले आणि याच्यातूनच पुढं काय, जावळीवर महाराजांनी स्वारी केलेली दिसते. त्यानंतर पुढचं आहे राज्य वाढविण्याची सुसंधी. आता त्या काळाचा जर आपण विचार केला तर शिवाजी महाराजांच्या असं लक्षात आलं, की विजापूरचा जो आदिलशाह आहे, सुलतान मोहम्मद आदिलशाह हा आजारी आहे आणि तो उठू शकत नव्हता. म्हणजे अगदी त्याच्यात काही त्राण उरलेले नव्हते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी राज्य वाढवण्याचा प्रयत्न केला व मोहम्मद आदिलशाह काहीच करू शकत नाही याची खात्री त्यांना झाली असल्याने या संधीचा फायदा त्यांनी घेतला. आपले राज्य वाढवण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न पुढील काळामध्ये केलेले दिसतात. कारण ती एक संधी होती. मग विजापूरचा आदिलशाह हा आजारी होता. त्या ठिकाणी त्याची पत्नी बेगम बडी साहिबा ही कारभार बघत होती. मग विजापूरच्या दरबारात काय, मग त्यांच्यातही एक दुही निर्माण झालेली होती. त्यांचे जे सरदार होते त्याच्यातही 2 गट पडलेले होते. पण मग या गटबाजीमुळे काय झालंय, विजापूरच्या दरबारात एक गोंधळजन्य परिस्थिती निर्माण झालेली होती. जे विजापूरच्या दरबारातील महत्वाचा एक सरदार होता, तो म्हणजे अफजल खान. हा या गटबाजीला कंटाळून कर्नाटकामध्ये निघून गेलेला होता. आपण अफजल खान प्रकरण अगदी पुढे बघणार आहोतच. त्यामुळे आपण जावळी या प्रदेशावर जर आक्रमण केलं, तर विजापूरकडून आपल्याला फारसा प्रतिकार होणार नाही. याची खात्री कोणाला झाली? शिवाजी महाराजांना. त्यामुळं मग त्यांनी काय केलं? त्या जावळीवर आक्रमण केलेलं पुढील काळात आपणास दिसून येतं. म्हणजे याच काळात मोगलांचा प्रतिनिधी म्हणून औरंगजेब हा देखील महाराष्ट्रात आला होता. मग यावेळी तो राजपुत्र होता व त्याला मोगल राज्याचा राज्य राजा होण्याची एक महत्वाकांक्षा होती त्या औरंगजेबाची. त्याचे वडील शहाजहान हे दिल्लीचे राजे होते. मग दिल्लीत काय घडामोडी घडता आहेत याकडे तो लक्ष ठेवून होता. त्याला जावळीसारख्या छोट्या गोष्टीकडे देखील लक्ष पुरवायचे नव्हते. मग म्हणजे तो आला तरी त्याचा काय फारसा इफेक्ट तिथं जाणवला नव्हता. मग या संधीचा फायदा कोणी घेतला? छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतला आणि त्यातूनच पुढे त्यांनी काय केलं? आपलं राज्य वाढवण्याच्या हेतूने किंवा ही एक चांगली संधी आपल्याला आहे या दृष्टिकोनातून जावळीवर त्यांनी आक्रमण केलेलं दिसतं.
आता त्यानंतर पुढे आहे हिंदवी राज्याचे हित साधणे किंवा हिंदवी स्वराज्याचे हित साधणे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्य स्थापन करणे हे शिवाजी महाराजांचं अंतिम ध्येय होतं. कारण जावळीचा प्रदेश जर ताब्यात आला तर शिवाजी महाराजांना आपल्या राज्याची जी व्याप्ती होती ती वाढवणे सोपं जाणार होतं. मग याच काळात जे जहागीरदार आदिलशहाच्या दरबारात सेवा करत होते ते शिवाजी महाराजांना आपल्या बरोबरीचे स्थान देण्यास तयार नव्हते. म्हणजे त्यांनाही जावळी प्रकरणातून धडा मिळणार होता. हिंदवी स्वराज्याचे जर पुढे पाऊल टाकावायचे असेल तर जावळीच्या मोरेचा पाडाव हा एक महत्वाचा टप्पा आहे. म्हणून सभासद जावळीच्या प्रकरणाबाबत काय म्हणतो त्याच्या त्या बखरीमध्ये, चंद्रराव मोरे यास मारल्या विरहित राज्य साधत नाही. म्हणजे त्याला ठार केल्याशिवाय किंवा त्याचे आपलं वर्चस्व प्रस्थापित केल्याशिवाय त्या जावळीमध्ये आपल्याला राज्य मिळू शकत नाही. म्हणजे यावरून स्पष्ट आपणास दिसून येते की स्वराज्याच्या प्राथमिक ध्येयामध्ये चंद्रराव मोरे हा महत्वाचा अडथळा होता. म्हणजे मग हिंदवी स्वराज्याचं जर हित साधायचं असेल तर त्या चंद्रराव मोरेचा पाडाव केला पाहिजे आणि त्याच हेतूतून आपण या जावळीवर स्वारी केली पाहिजे असं महाराजांना वाटू लागलं. त्यानंतर पुढचं जे आहे चंद्रराव मोरेचा उन्मत्तपणा. आता मी तुम्हाला सांगितलं चंद्रराव मोरे हा म्हणजे घमेंडी प्रवृत्तीचा होता. शिवाजी महाराजांनी जेव्हा त्याला कळवलं की आपण एकत्र येऊन राज्य स्थापन करूया तेव्हा हा चंद्रराव मोरे म्हणजे उन्मत्तपणे शिवाजी महाराजांना काय म्हणतो असं लिहून कळवतो की तुम्हास राज्य कोणी दिले. यावरून चंद्रराव मोरेचा घमेंडीपणा आपल्या लक्षात येतो. आता इथं टायपिंग मध्ये थोडं मिस्टेक आहे बरं का, म्हणजे तुम्ही समजून घेऊ शकता, तुम्ही तेवढे आहे होतं टायपिंग मिस्टेक, कारण याच्या जेव्हा पुन्हा मी नोट्स तुम्हाला देईल तर त्याच्यामध्ये ते क्लिअर झालेलं असेल. मग हा घमेंडी प्रवृत्तीचा होता. तो शिवाजी महाराजांना कळवितो की जावळीत याल तर तुमचा एकही माणूस परत जाणार नाही. म्हणजे थोडक्यात काय झालं की धमकीच दिली ना, तुमच्यात पुरुषार्थ असला तर उद्या येणार ते आजच यावे. पुढे तो काय लिहितो, जावळीस येणार तर यावे, दारुगोळा मौजूद आहे. म्हणजे आमच्याकडे सगळं युद्धासाठी लागणारं जे काही साहित्य आहे, जो दारुगोळा आहे तो आमच्याकडे आहेच. या तुम्हाला जेव्हा यायचं तेव्हा तुम्ही उद्या यायचं तर आजच येऊन लागा. हे असं तो महाराजांना कळवतो. यावरून चंद्रराव मोरेची ती घमेंडी वृत्ती आपणास दिसून येते. तेव्हा शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरेचे युद्धाचे आव्हान स्वीकारून इसवी सन 1656 मध्ये जावळीवर हल्ला केलेला आपणास दिसून येतो. म्हणजे ते एक हेतू साध्य करण्यातून का तर ते त्याचा जो घमेंडीपणा होता ते घमेंड त्याचं नष्ट करायचं असेल, त्याची जर जिरवायची असेल थोडक्यात तर आपण जावळीवर स्वारी करणं गरजेचं आहे असं महाराजांना वाटलं आणि म्हणूनच त्यांनी जावळीवर स्वारी केलं. जावळी प्रकरण या मुद्द्याचा आपण आढावा घेतो. याच्यावर प्रश्न पडतात बऱ्यापैकी म्हणून आपण थोड्या डिटेलमध्ये घेतो जावळी प्रकरणाची कारणे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा याच्या नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहोत म्हणजे जावळी प्रकरणाचे परिणाम किंवा ते जावळी स्वारीचे परिणाम किंवा महत्व त्याचा देखील आपण आढावा घेणार आहोत. आणि यातील अगदी शेवटचं जे कारण आहे ते म्हणजे लष्करी तळ म्हणून उपयुक्त प्रदेश. आता शिवाजी राजांना माहित होते की आपला अंतिम सामना जो आहे तो मोगल सत्तेशी होणार आहे. मग हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेत मोगल हेच मोठा अडथळा ठरणार होते. कारण हिंदवी नेट डिस्कनेक्ट झालेलं होतं बहुधा मध्येच. लष्करी तळ म्हणून उपयुक्त प्रदेश म्हणजे शिवाजी महाराजांना माहित होतं आपण म्हणजे मोगली सत्ता ही फायनल आपला अडथळा आहे. कारण हिंदवी राज्य स्थापायचं असेल तर मोगल सत्ता कधीही मान्यता देणार नाही.
उलट ते आपली ध्येय पूर्ण होऊ नये यासाठीच काय करतील, ते प्रयत्न करतील. मग अशा वेळी दुर्गम जावळीचा प्रदेश हा मोगल सत्तेशी लढण्यासाठी आपणास उपयुक्त ठरेल. म्हणून शिवाजी महाराजांनी काय केलं, जावळी प्रदेश स्वराज्यात असावा असे त्यांना वाटू लागले आणि पर्यायानं काय झालं, पुढील काळामध्ये त्यांनी जावळीवर स्वारी केलेली दिसते. म्हणजे थोडक्यात जावळी स्वारीची जी कारणं होती, छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर स्वारी का केली याची आपण कारणं बघितली. आता उद्याच्या लेक्चरला आपण त्याचे परिणाम किंवा महत्व आपण बघणार आहोत. आज आपण इथे थांबूया. खूप खूप धन्यवाद.